करमाळ तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे जे आहे ते अनेक गावांमध्ये आहे ते पाणी शिरलं होतं। त्यामध्ये अनेक वस्त्या देखील ज्या होत्या त्या देखील त्या वस्त्यांमधील घरामध्ये पाणी शिरलं होतं। आपण सध्या पाहू शकतो की आपण करमाळ तालुक्यातील बिटरगाव या ठिकाणी जे आहे ते आलो आहोत। आपण पाहू शकतो की या बिटरगावमधील ज्या वस्त्या आहेत जवळपास मोठ्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्यांच्या घरांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं। यामध्ये आपण पाहू शकतो की मोठं जे कुटुंबाचं जे साहित्य आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणात आहे ते नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळपासूनच करमाळ तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम या देखील या संपूर्ण भागामध्ये फिरून जे आहे ते शेतकऱ्यांचं जे काय नागरिकांचं नुकसान आहे त्याची देखील पाहणी करतायत। तसंच तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून देखील सर्व ठिकाणी जे आहे ते चारा असेल काही धान्य किट असेल यांचं देखील वाटप जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं केलं जातं आहे। या ठिकाणी आपण अजून सुद्धा पाहू शकतो की या घरामध्ये देखील अद्याप ही देखील या ठिकाणी जे पाणी आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अजून गोट्या इतकं देखील पाणी या घरामध्ये असल्यामुळं देखील या कुटुंबाला प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते सुरक्षित स्थळी काल हलवल्यामुळे देखील कुठल्या प्रकारची जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। यामध्ये तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम या स्वतः या फील्डवरती फिरताना पाहायला मिळतात। मॅडम आपल्याबरोबर आहेत। मॅडम काय सांगाल, सीना नदीकाठच्या गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं, आपण पाहणी करताय, कशा पद्धतीनं नुकसान आहे? हे आता हा तिसरा पूर आहे। आपण बिटरगावमध्ये सगळ्यांना पहिल्यांदा असं वाटत होतं की घरामध्ये पाणी शिरणार नाही आणि आपल्याला काही धोका उत्पन्न होणार नाही, त्यामुळं आरोग्य केंद्राची जी इमारत आहे तिथं आणि काही मंदिरामध्ये असं शिफ्ट करायचं चाललेलं होतं। परंतु पाण्याचा प्रवाह बघता आम्ही सगळ्यांना काल संध्याकाळीच इथून मंगल कार्यालयामध्ये नेलं, शिफ्ट केलं। त्यामुळं घरामध्ये पाणी शिरलं हे ठीक आहे, परंतु कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। संसार उपयोगी साहित्य जे जिथं खराब झालेलं आहे तिथं आम्ही सकाळपासून म्हणजे सगळ्या मदती देत आहोत। जिल्हा प्रशासनाने चारा दिलेला आहे, कलेक्टर साहेबांनी आव्हान केल्यामुळं खूप मोठ्या लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे। ती मदत आपण सगळीकडे पोच करत आहोत। आत्तापर्यंत आपण जवळजवळ 1000 ब्लँकेट्स आणि चादरी ह्यांचं वाटप केलेलं आहे। अन्नधान्याचे किट त्याला तर म्हणजे गिनतीच नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वाटप केलेलं आहे। चारा वाटप, चाऱ्याचं सुद्धा इतका तुटवडा असताना जिल्हाधिकारी साहेबांच्या केवळ संकल्पनेतून हे आपल्यापर्यंत चारासुद्धा खूप फास्ट पोहोचत आहे। आता कशी परिस्थिती आहे? आता घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, परंतु तलाव भराव पूर्ण तुम्ही बघताय, घराच्या तिथं पाणी सगळीकडे आलेलं आहे। परिस्थिती धोकादायक, आता धोका टळलेला आहे, परंतु गंभीर तर आहेच आहे। नक्कीच आता आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत ते स्वतः तुम्ही फिरताय, शेतकऱ्यांचे पंचनामे वगैरे कशा पद्धतीने काय? शेतकऱ्यांचे पंचनामे जे आहेत ते आपण पिकाचं नुकसान जे झालेलं आहे त्या पद्धतीने आपण सगळे पंचनामे चालू केलेले आहेत। जिथं पोहोचूच शकत नाही तलाठी तिथं आपण फोटो काढून घ्यायला सांगितलेले आणि पंचनामे करायला सांगितलेले आहेत, जेणेकरून कुठलाच शेतकरी हा वंचित राहणार नाही। इवन दो असं सुद्धा आहे की ज्यांची मोटर वाहून गेलेली आहे, म्हणजे शेतीचं क्षेत्र नाही परंतु मोटर वाहून गेलेली आहे, त्यांचे सुद्धा आपण पंचनामे करत आहोत। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की स्वतः करमाळा तहसीलदार जे आहेत त्या संपूर्ण या पूरग्रस्त भागामध्ये फिरून जे आहेत ते पाहणी करतायत। यामध्ये त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य किट असेल तसेच चारा असेल याचं देखील वाटप जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं चालू असून या ठिकाणी जे आहे ते अनेक दानशूर व्यक्तींनी देखील या पुरामध्ये मदत केल्याची माहिती देखील तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांनी दिली असून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची देखील सूचना ज्या आहेत ते कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। तरी ज्या काही ठिकाणी भागात जाता येणार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः नुकसानीचे फोटो काढावे अशी देखील माहिती तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांनी यावेळी दिलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।